पूजा केडकरला यूपीएससीनं बडतर्फ केल्याचं प्रकरण ताजं असताना महाराष्ट्रातून मोठी बातमी सध्या समोर येते। एमपीएससी वर्ग 2 च्या अंतिम निवड यादीतील दिव्यांग उमेदवार बाळू मारकड हा दिव्यांगच नसल्याचं सध्या समोर आलंय। बाळू मारकडच्या संदर्भातील अहवाल तयार करण्यापूर्वीचे इतिवृत्त आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। बोगस आधार कार्डच्या आधारे सोलापूरच्या मारकडचा नाशिकचा पत्ता होता। चुकीचा पत्ता दाखवून त्यांना हे दिव्यांग प्रमाणपत्र बनवलेलं होतं। नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातून मारकड याला 2 प्रकारातील 47% हे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं। 2022 मध्ये आयोगाच्या 623 जागांच्या दिव्यांग कोट्यातील 9 उमेदवारांपैकी बाळू मारकड हा एक उमेदवार होता। जुलै महिन्यात मॅटच्या आदेशानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं फेर पडताळणीचे आदेश दिलेले होते। बाळू मारकड यांची 29 जुलैला नाशिकचे उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर यांच्या समोर ही फेर पडताळणी झालेली होती आणि त्याआधीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो। बाळू मारकडच्या संदर्भातील अहवाल तयार करण्यापूर्वीचे इतिवृत्त सध्या पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। एकूण हे बाळू मारकड प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। बोगस आधार कार्डच्या आधारे सोलापुरातील बाळू मारकड यांनी नाशिकचा पत्ता बदललेला होता। बाळू मारकड यांचे 2 वेगवेगळे आधार कार्ड पुढारी न्यूजच्या हाती लागलेले होते। बाळू मारकड तहसीलदार पदासाठी पात्र झालेला दिव्यांग उमेदवार आहे। दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बाळू मारकड यांनी बोगस आधार कार्डचा आधार घेतलेला होता। सोलापूरचा रहिवासी असलेल्या मारकड याच्याकडे नाशिकमधील दिव्यांग प्रमाणपत्र मिळालेलं होतं। बाळू मारकड दिव्यांगच नसल्याचं इतिवृत्त आता पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। बाळू मारकड याच्यावर काय कारवाई होणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ही कधी कारवाई होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर बाळू मारकडच्या संदर्भातील अहवाल तयार करण्यापूर्वीचे इतिवृत्त हे पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहे। मात्र बाळू मारकडची बोगस प्रमाणपत्र समोर येऊनही एमपीएससीनं हा अजून अहवाल जाहीर केला नाहीये। त्यामुळे एमपीएससी हा अहवाल कधीपर्यंत जाहीर करू शकते? अगदी खरं गौरी, आपण बघितलं तर 29 जुलैला या सगळ्या दरम्यान बाळू मारकडसह 9 उमेदवारांची फेरपडताळणी झालेली होती आणि यामध्ये 2 जणांचा अहवाल पुढारी न्यूजच्या हाती लागलेला होता। इतर जणांचं काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला होता। खरं म्हणजे या सगळ्या काळामध्ये मॅटच्या आदेशानुसार एमपीएससीला जवळपास 4 ऑगस्ट पर्यंतचे हे सगळे जे अहवाल होते हे सादर करणं अपेक्षित होतं। मात्र आता महिना उलटलेला आहे, अद्यापही याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झालेला नाहीये। त्यामुळे एकूणच या सगळ्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। असं सर्व असताना बाळू मारकड जो सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला उमेदवार होता, त्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये जे इतिवृत्त तयार करण्यात आलेलं आहे, जे अहवाल तयार करण्यापूर्वी उपसंचालक कार्यालयामध्ये करण्यात आलेलं होतं, ते पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। आणि यामध्ये जर बघितलं तर बाळू मारकडला अक्षरशः 1% दिव्यांगत्व आहे असं स्वरूपाचं दाखवण्यात आलं। ज्यामध्ये आपण जर बघितलं तर 1% हा सर्वसामान्य लोकांना देखील त्याचं दिव्यांगत्व असू शकतं। चष्म्याच्या नंतर ते दिव्यांगत्व दूर होतं, ज्यामध्ये दृष्टीचा त्यामध्ये कमी प्रमाण आहे अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जो दूर देखील होऊ शकतो अशा स्वरूपाचं त्यामध्ये इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर बाळू मारकड हा दिव्यांगच नाहीये अशा स्वरूपाचा अहवाल नाशिकच्या उपसंचालक जे डॉक्टर कपिल आहेर आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये जो अहवाल तयार करण्यात आला तो एमपीएससीला देण्यात आलेला आहे। त्यामुळे दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर पूजा केडकर प्रकरणामध्ये पूजा केडकरला यूपीएससीनं बडतर्फ केलेलं आहे आणि असं सर्व असताना आता बाळू मारकडवर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। महिना उलटला, अजूनही बाळू मारकडच्या संदर्भामध्ये जो अहवाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये। तो नेमका कोणत्या कारणास्तव प्रसिद्ध करण्यात आलेलं नाहीये याची कुजबूज आता एमपीएससीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये सुरू झालेली आहे। दुसऱ्या बाजूला बाळू मारकडला ज्यांनी हे प्रमाणपत्र दिलं, जवळपास दिव्यांग प्रमाणपत्र त्याचं 47% इतकं होतं, ज्यामुळे बाळू मारकड हा एमपीएससी मध्ये पात्र झालेला होता। बाळू मारकड हा अंतिम यादीत पोहोचलेला होता, ज्यामध्ये तो तहसीलदार होऊ शकला असता, उपजिल्हाधिकारी होऊ शकलेला असता आणि असं सर्व दिव्यांगत्व नसताना दिव्यांगत्व दाखवण्यात आलेलं आहे। हा नक्कीच धक्कादायक प्रकार आहे आणि या सगळ्या दरम्यान आता नाशिकचं जिल्हा रुग्णालय चर्चेत आलेलं आहे। या सगळ्या अनुषंगाने तिथल्या ज्या डॉक्टरांनी हे प्रमाणपत्र दिलेलं होतं त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि एकूणच बाळू मारकड याच्याशी देखील आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र बाळू मारकड
नॉट रिचेबल आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये बाळू मार्कड हे प्रकरण पूजा खेडकर नंतर राज्यामध्ये चर्चेचा विषय बनणार यामध्ये शंका नाही। मात्र दुसऱ्या बाजूला पूजा खेडकरवर कारवाई झाली आहे, आता बाळू मार्कडवर नेमकी काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी हो नक्कीच किरण तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूजा खेडकरचं एक प्रकरण आपण पाहिलेलं आहे। त्या प्रकरणामध्ये पूजाला UPSC कडून बडतर्फ करण्यात आलेलं होतं आणि आता जो हा अहवाल समोर आलेला आहे त्यानंतर नेमकी काय कारवाई होऊ शकते, नेमकी कधी कारवाई होईल? खरं तर यामध्ये MPSCनंच या सगळ्या संदर्भामध्ये अहवाल प्रसिद्ध करून बाळू मार्कड याच्या संदर्भामध्ये त्याला पुढील काळामध्ये कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल ती देता येणार नाहीये अशा स्वरूपाचा खुलासा करणं अपेक्षित होतं। मात्र महिना उलटला, या सगळ्या संदर्भामध्ये अहवाल प्रसिद्ध झालेला नाहीये। त्यामुळे एकूणच वेगवेगळ्या शंका या निमित्तानं निर्माण होत आहे। दुसऱ्या बाजूला ज्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयानं बाळू मार्कडचं बोगस पत्ता आणि आधार कार्ड असताना जे प्रमाणपत्र दिलं तेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं होतं आणि या अशा अनुषंगानं ज्या डॉक्टरांनी हे प्रमाणपत्र दिलं त्यांच्यावर या सगळ्या काळामध्ये वेगवेगळी शंका निर्माण केली जाते। गौरी यामध्ये प्रामुख्याने एक जो आवर्जून उल्लेख करणं अपेक्षित आहे तो म्हणजे आधार कार्डचा खरा नंबर असेल तरच UDID जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे केंद्र सरकारच्या वेबसाईटवरनं ते जनरेट होत असतं आणि ते दिलं जातं। मात्र बाळू मार्कडचा आधार क्रमांकच खोटा असताना हे UDID प्रमाणपत्र कसं निर्माण झालं हा देखील एक संशोधनाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि आता या सगळ्या अनुषंगानं बाळू मार्कडच्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे। अशा अनेक या निमित्तानं प्रकरणं देखील समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये सरकारनं कठोर पाऊल उचलून या सगळ्या काळामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे। गौरी किरण खरं तर बाळू मार्कडला बोगस प्रमाणपत्र देणारे सुद्धा या प्रकरणात तेवढेच दोषी आहेत, तर त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होऊ शकते? यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई होणं अपेक्षित आहे। नाशिकमधील जवळपास 2 वर्षापूर्वी हे प्रमाणपत्र दिलेलं होतं। विशेष म्हणजे बाळू मार्कडनं 6 एप्रिल 2022 ला अर्ज केला, तो अर्ज सायंकाळच्या वेळेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जमा केला आणि त्यानंतर त्याच रात्री बाळू मार्कडचं प्रमाणपत्र एका रातोरात निघालं आणि दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला बाळू मार्कडला हे प्रमाणपत्र देखील जारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच एका रात्रीत देणारं हे जे नाशिकचं जिल्हा रुग्णालय आहे ते बाळू मार्कडवर नेमकं मेहरबान का झालं, यामध्ये काही रॅकेट आहे का, वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचं रॅकेट जे चालतं त्यामध्ये नाशिकचे अधिकारी सहभागी आहेत का, यापूर्वी देखील नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा कारभार चर्चेत आलेला होता आणि असं सर्व असताना आता या सगळं दिव्यांग प्रमाणपत्राचा जो घोळ आहे, जे रॅकेट आहे ते समोर येणं अपेक्षित आहे आणि यासाठी खास समिती तयार करून राज्य सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची आणि एकूणच इतर ज्या सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवल्या गेलेल्या आहे ज्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र ज्यांनी ज्यांनी सादर केलेलं आहे त्याची सखोल चौकशी होणं देखील गरजेचं आहे। गौरी हो किरण, हा एकंदरीत सर्व प्रकार पाहता MPSC वर आता पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ येऊ शकते का? अगदी खरं गौरी, यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्या अनुषंगाने राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप जरी करत नसलं तरी त्यामध्ये एक त्यांचा समन्वयासाठीचा एक प्रतिनिधी असतो आणि त्या अनुषंगाने यामध्ये कारवाई होणं अपेक्षित असतं। या सगळ्या काळामध्ये 2022 मध्ये 623 जागांसाठीची जी भरती प्रक्रिया राबवलेली होती त्या भरती प्रक्रियेवरच आता गदा येऊ शकते, ती स्थगित होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। अनेक विद्यार्थी त्यामध्ये पास आउट झालेले आहे, मात्र दिव्यांग उमेदवारांचा जो घोळ आहे त्यामुळे त्या सगळ्या काळामध्ये जे पुढील जे वेटिंग लिस्ट मध्ये जे उमेदवार असतील त्यांना यासाठीचं पात्र करण्यासाठीची प्रक्रिया राबवली जाऊ शकते। यामध्ये नाशिक मधीलच एक वंदना पगार जी दिव्यांग उमेदवार आहे हिची संधी मुलाखतीची हुकलेली होती, तिचंही हेच कारण होतं, तिला दिव्यांग प्रमाणपत्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयानं देण्यासाठीची टोलवाटोलवी केलेली आहे। तब्बल 3 वर्ष तिला या सगळ्या काळामध्ये झगडा द्यावा लागलेला आहे। दिव्यांग असूनही दिव्यांगत्व तिला सिद्ध करण्यासाठीची धडपड करावी लागते आणि दुसऱ्या बाजूला बाळू मार्कड सारखा जो उमेदवार आहे तो दिव्यांगच नाहीये आणि त्याला मात्र 47% इतकं दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले आणि तो अंतिम यादीपर्यंत पोहोचतोय। त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये काळाबेरा आहे। यामध्ये सखोल चौकशी होऊन पुढील काळामध्ये जे खरे दिव्यांग आहे त्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधींनी विरोधात बसलेल्या
प्रतिनिधींनी देखील यामध्ये गांभीर्याने लक्ष बरोबर. देण्याची गरज आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या डॉक्टरांनी दिव्यांग प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि ज्यामध्ये हे सगळे लोक सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई नक्कीच होणं किरण, तर अपेक्षित बाळू आहे. मार्कड याच्यावर कधी आणि कशा प्रकारे कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.